अनेकदा हे माझ्या कर्माचं फळ आहे किंवा कर्माचा खेळ असं सहज बोलून जातो. पण खरंच विचार केला तर हा शब्द खूप गोंधळात टाकणारा नाही का? म्हणजे एकीकडे आपण म्हणतो पेरावे तसे उगवते, पण दुसरीकडे चांगल्या लोकांच्या वाट्याला दुःख येतं. हो, आणि वाईट लोक मजा करताना दिसतात. अगदी. मग या कर्म शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? हा नशिबाचा खेळ आहे की यामागे काहीतरी खोलवरचं तत्वज्ञान दडले? हाच तो प्रश्न आहे जो या सिद्धांताला इतका गुंतागुंतीचा आणि आकर्षक बनवतो. आणि याचं उत्तर हो किंवा नाही इतकं सोपं नाहीये. कर्म म्हणजे केवळ चांगलं केलं की चांगलं मिळेल एवढं सरळ गणित नाहीये. अच्छा. भारतीय तत्वज्ञानानुसार हा निसर्गाच्या एका मूलभूत नियमावर आधारित सिद्धांत आहे. तो म्हणजे कार्य-कारण-भाव. कार्य-कारण-भाव म्हणजे कॉज अँड इफेक्ट. ठीक आहे, चला याच्या मुळाशी जाऊया. कर्म हा शब्द कृ या संस्कृत धातूपासून आलाय, ज्याचा अर्थ आहे कृती. बरोबर? बरोबर. कृती किंवा कार्य म्हणजे आपण जे काही करतो, बोलतो किंवा अगदी विचार करतो ते सगळंच कर्म झालं. हो. पण मग माझा सुरुवातीचा प्रश्न तसाच राहतो. जर प्रत्येक कृतीचं फळ मिळत असेल तर ते इतकं विसंगत का दिसतं? बरोबर, कारण आपण फळ म्हणजे लगेच मिळणारी एखादी गोष्ट समजतो. पण कर्माचा सिद्धांत हा काही सुपरमार्केटच्या बिलिंग काउंटरसारखा नाहीये की तुम्ही वस्तू उचलली आणि लगेच बिल भरलं. अगदी. याची प्रक्रिया खूप मोठी आणि सूक्ष्म आहे, आणि ती समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त बाह्यकृती बघून नाही चालणार. तर त्यामागे काय दडलं हे पाहावं लागेल. हो. म्हणजे तुम्ही म्हणताय की हा एक निसर्गाचा नियम आहे, जसा गुरुत्वाकर्षणाचा. हो, तसंच कायचं. पण गुरुत्वाकर्षण तर लगेच दिसतं. सफरचंद झाडावरून खालीच पडणार, वर जाणार नाही प्रत्येक वेळी. कर्माचं तसं दिसत नाही. काही लोक आयुष्यभर वाईट वागूनही सुखात राहतात. मग हा नियम कमजोर आहे का, की आपल्याला तो समजण्यात काहीतरी चूक होतीये? मला वाटतं दुसरा पर्याय जास्त योग्य आहे. अच्छा. आपण फक्त या जन्माचा किंवा फार तर मागच्या काही वर्षांचा विचार करतो. कर्माची व्याप्ती त्याहून खूप मोठी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कृतीचं मोजमाप बाह्य स्वरूपावरून करतो. पण कर्माचा नियम बाह्य कृतीपेक्षाही जास्त महत्त्व दुसऱ्याच कशाला तरी देतो. आणि ते काय आहे? तो आहे आपला हेतू. हेतू, इंटेन्शन. हो. हेतू म्हणजे कृतीमागे असलेला उद्देश. खरंय. याबद्दलच्या माहितीमध्ये न्यूटनच्या तिसऱ्या नियमाची एक भन्नाट उपमा दिली होती. हो, प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. बरोबर. पण भौतिकशास्त्राचा हा नियम माणसांच्या गुंतागुंतीच्या जगात कसा लागू पडणार? हा खूप छान मुद्दा आहे. म्हणजे दोन माणसं एकाच प्रकारची कृती करत आहेत. समजा चाकू वापरत आहेत. एक आहे सर्जन, जो ऑपरेशन करून जीव वाचवतोय, आणि दुसरा आहे खुदी, जो हल्ला करतोय. शारीरिक क्रिया तर जवळजवळ सारखीच आहे. मग कर्माचा नियम यातला फरक कसा ओळखणार? तुम्ही बरोबर मुद्दा मांडला. आणि इथेच हेतू सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतो. अच्छा. न्यूटनचा नियम जड वस्तूंना लागू होतो जिथे हेतू नसतो. पण मानवी कर्मामध्ये हेतूच त्याचा आत्मा आहे. सर्जनच्या कृतीमागे जीव वाचवण्याचा शुद्ध हेतू आहे. जरी दुर्दैवाने तो रुग्ण दगावला तरी त्याचा हेतू शुद्ध असल्यामुळे ते नकारात्मक कर्म मानलं जात नाही. पण त्याउलट खुन्याच्या मनात दुसऱ्याला इजा पोचवण्याचा हेतू आहे. त्यामुळे त्याचा छोटासा हल्ला देखील अत्यंत नकारात्मक कर्म ठरतो. म्हणजे कर्माची प्रणाली बाह्य देखाव्यावर जात नाही, ती थेट तुमच्या हेतूचं स्कॅनिंग करते. वाव. म्हणजे कर्म हा एक प्रकारचा इंटेन्शन डिटेक्टर आहे. हे खूपच रंजक आहे. हो ना. म्हणजे दोन लोक सारखंच दान करत असतील, पण एकाला फक्त फोटो काढून सोशल मीडियावर टाकायचे असतील आणि दुसऱ्याला खरंच मदत करायची असेल तर त्या दोघांच्या कर्माचं फळ पूर्णपणे वेगळं असेल. अगदी तसंच. आणि गंमत म्हणजे या प्रत्येक कृतीचा आणि हेतूचा परिणाम केवळ बाहेरच्या जगावर होत नाही. तो आपल्या आतमध्ये, आपल्या मनावर एक ठसा सोडून जातो. यालाच संस्कार म्हटलाय. संस्कार. आपण हा शब्द अनेकदा वापरतो, जसा त्याचे संस्कार चांगले आहेत. पण इथे त्याचा नेमका अर्थ काय आहे? इथे संस्कार म्हणजे आपल्या अंतर्मनावर कोरल्या जाणाऱ्या सवयींच्या रेषा. सवयींच्या रेषा? हो. जसं ओल्या सिमेंटवरून आपण वारंवार चाललो तर तिथे कायमचा रस्ता तयार होतो, तसंच जेव्हा आपण एखादा विचार किंवा कृती वारंवार करतो तेव्हा आपल्या मनात त्याचा एक खोल ग्रूव्ह किंवा सवयीचा मार्ग तयार होतो. रागवणारी व्यक्ती सतत रागाचे विचार करते.
त्यामुळे तिच्या मनात रागाचा संस्कार इतका घट्ट होतो बरोबर. की मग क्षुल्लक कारणावरूनही तिचा तोच मार्ग आपोआप निवडला जातो. म्हणजे हे आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या स्वभावाला आकार देतं. बरोबर. जसं आपण एखादी वाईट सवय सोडायचा प्रयत्न करतो, उदाहरणार्थ रात्री झोपण्यापूर्वी तासभर फोन बघण्याची सवय. हो, ती मोडणं इतकं अवघड का जातं? कारण त्या सवयीचा संस्कार इतका खोलवर रुजलेला असतो की आपलं मन आपोआप तिकडे खेचलं जातं. अगदी. आणि हा स्वभावच आपले निर्णय आणि आपलं भविष्य घडवतो. म्हणजे कर्म केवळ बाहेर फळ देत नाही, तर ते आतून आपल्याला घडवतं किंवा बिघडवतं. हो, ते आपल्या व्यक्तिमत्वाचीच प्रोग्रामिंग करतं. ठीक आहे. म्हणजे कर्माचं फळ हेतूवर अवलंबून आहे आणि प्रत्येक कर्म आपल्या मनात संस्कार सोडतं. पण तरीही याने माझ्या मूळ प्रश्नाचं पूर्ण उत्तर मिळत नाही. कोणता प्रश्न? काही लोक जन्मताच इतक्या वाईट परिस्थितीत का जन्माला येतात? त्यांनी तर अजून काही करायला सुरुवातही केलेली नसते. बरोबर. आणि काही लोक जन्मताच चांदीचा चमचा तोंडात घेऊन येतात. मग इथे तर त्यांच्या या जन्मातल्या हेतूचा किंवा कृतीचा प्रश्नच येत नाही. असं वाटतं की ते कुठून तरी काहीतरी घेऊन आले आहेत. तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात. अच्छा. हो, कारण इथेच कर्माचा सिद्धांत एका जन्माच्या पलीकडे जातो आणि आपल्याला कर्माच्या 3 प्रकारांची ओळख होते. हा या कोड्यातला सगळ्यात महत्वाचा तुकडा आहे. अच्छा, म्हणजे हे प्रकरण एकाच आयुष्यापुरतं मर्यादित नाही. कोणते आहेत हे 3 प्रकार? पहिला आणि सर्वात मोठा प्रकार आहे संचित कर्म. संचित कर्म. याची कल्पना आपण आपल्या नावावर असलेल्या एका मोठ्या वैश्विक कर्माच्या बँक खात्यासारखी करू शकतो. अरे वाह! यात आपल्या अनेक मागच्या जन्मांमधील जमा झालेल्या सर्व चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब असतो. हा एक प्रचंड मोठा साठा आहे, ज्याचं फळ मिळणं अजून बाकी आहे. बापरे, म्हणजे हा एक कधी न संपणारा बॅलन्स आहे. ठीक आहे, मग दुसरा प्रकार. दुसरा प्रकार आहे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध म्हणजे जे सुरू झालं आहे. हे त्या संचित कर्माच्या प्रचंड साठ्यामधून या जन्मात भोगायला म्हणून काढलेला एक छोटासा हिस्सा आहे. जसं आपण आपल्या मोठ्या सेव्हिंग्जमधून या महिन्याच्या खर्चासाठी काही पैसे काढतो तसं. अगदी. आपलं शरीर, कुटुंब, नैसर्गिक प्रतिभा आणि आयुष्यात अचानक येणारे मोठे चढउतार, हे सगळं या प्रारब्धाचा भाग मानलं जातं. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात की काही लोक जन्मतःच चांगल्या किंवा वाईट परिस्थितीत का असतात, त्याचं उत्तर हा सिद्धांत प्रारब्ध कर्मामध्ये देतो. कळलं. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की चांगली माणसं का त्रास भोगत आहेत, तेव्हा कदाचित ती त्यांच्या या जन्मातील कर्मामुळे नाही, तर त्यांच्या प्रारब्धामुळे. म्हणजे मागच्या जन्मातून आलेल्या कर्मामुळे त्रास भोगत असतील. हो. या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या घटनेकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलतो. हो. आणि तिसरा, जो आपल्यासाठी सर्वात महत्वाचा आहे, तो आहे क्रियमाण कर्म. क्रियमाण कर्म. क्रियमाण म्हणजे जे आत्ता केलं जात आहे. आपण या क्षणी जे विचार करतोय, बोलतोय, कृती करतोय, ते सर्व आपलं क्रियमाण कर्म आहे. आणि या तिन्ही प्रकारांपैकी फक्त आणि फक्त याच कर्मावर आपलं पूर्ण नियंत्रण असतं. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. म्हणजे संचित कर्म भूतकाळात जमा झालंय, प्रारब्ध कर्म आपल्याला या जन्मात मिळालंय, ज्यावर आपलं फारसं नियंत्रण नाही. बरोबर. पण क्रियमाण कर्म म्हणजे वर्तमानातली आपली निवड, ती पूर्णपणे आपल्या हातात आहे. हो. ही कल्पनाच किती एम्पॉवरिंग आहे. म्हणजे आपण परिस्थितीचे गुलाम नाही. नेमका हाच या सिद्धांताचा गाभा आहे. तो आपल्याला हतबल होण्यासाठी नाही, तर सामर्थ्य देण्यासाठी आहे. प्रारब्धामुळे मिळालेली परिस्थिती ही पत्त्यांच्या खेळासारखी आहे. तुम्हाला कोणते पत्ते मिळतील हे तुमच्या हातात नाही. पण मिळालेल्या पत्त्यांवर खेळ कसा करायचा हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. अगदी. तो खेळ म्हणजेच तुमचं क्रियमाण कर्म. आणि यामुळेच कर्म आणि नशीब यातला फरक स्पष्ट होतो. लोक अनेकदा या शब्दांची गल्लत करतात. हो, खूप करतात. माझ्या नशिबातच हे होतं असं म्हणून हात वर करतात. पण हे दोन्ही शब्द एकाच गोष्टीचे 2 पैलू आहेत की नाही? बरोबर. याला असं समजूया की नशीब म्हणजे तुमचं प्रारब्ध कर्म, जे भूतकाळातल्या तुमच्याच कृतींनी तयार झालंय. अच्छा. आणि कर्म, विशेषतः क्रियमाण कर्म, म्हणजे वर्तमानात तुमच्या हातात असलेली शक्ती, ज्यामुळे तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता. त्यामुळे या सिद्धांतामधील सर्वात महत्वाचं वाक्य हे आहे की तुमचं आजचं कर्म हे तुमचं उद्याचं नशीब ठरवतं. म्हणजे नशिबाला दोष देत बसण्याला काहीच अर्थ नाही, कारण ते नशीब आपणच कधीतरी घडवलं होतं. बरोबर. त्यापेक्षा आज आपण काय करतोय यावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्वाचं आहे. अगदी. समजा प्रारब्धामुळे एखाद्याला अत्यंत गरीब कुटुंबात जन्म मिळाला. हे झालं त्याचं नशीब. ठीक आहे. आता त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. एक,
परिस्थितीला आणि नशिबाला दोष देत रडत बसणं हे झालं नकारात्मक क्रियमाण कर्म. जे त्याला अजूनच खाली खेचेल. बरोबर. आणि दुसरा पर्याय, परिस्थितीला एक आव्हान म्हणून स्वीकारणं आणि शिक्षण, मेहनत, प्रामाणिकपणा या मार्गाने आपलं भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणं. त्याची जबाबदारी स्वीकारणं आणि त्यातून शिकून पुढे जाणं हाच कर्माचा खरा अर्थ आहे. हो, दोष दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही, ना देवाला, ना ग्रहांना, ना इतर लोकांना. बरोबर. हा सिद्धांत आपल्याला विक्टिम मेंटॅलिटीमधून बाहेर काढून क्रिएटर मेंटॅलिटीमध्ये आणतो. आपण आपल्या आयुष्याचे बळी नाही तर शिल्पकार आहोत. ही भावना हा सिद्धांत देतो. प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट, तो आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच आलेला असतो. तो आपल्याला आपल्याच कर्माचा आरसा दाखवत असतो. तर या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात मांडायचं झालं तर असं म्हणता येईल. हां, कर्म म्हणजे नशिबाने बांधून ठेवणारी साखळी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी आपल्या हातात दिलेली एक किल्ली आहे. अगदी अचूक. खरी शक्ती भूतकाळात काय घडलं यात नाही, तर त्यावर आपण वर्तमानात कशी प्रतिक्रिया देतो यात आहे. बरोबर. आपण कर्माच्या मूलभूत अर्थापासून सुरुवात केली, जो कृती आहे. पण केवळ कृती नाही, तर त्यामागील हेतू कितीतरी पटीने अधिक महत्वाचा आहे हे आपण पाहिलं. हो, आणि प्रत्येक कृती आणि हेतू आपल्या आतमध्ये संस्कार नावाचे ठसे कसे सोडतात आणि आपला स्वभाव कसा घडवतात हेही समजून घेतलं. बरोबर. आणि मग या कोड्यातला सर्वात मोठा भाग समोर आला, कर्माचे ते 3 प्रकार. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. हो, आणि यातूनच आपल्याला कळलं की प्रारब्ध जरी भूतकाळाने ठरवलेलं असलं तरी क्रियमान कर्माच्या स्वातंत्र्यामुळे आपलं भविष्य घडवण्याची शक्ती पूर्णपणे आपल्या हातात आहे. हा सिद्धांत भीती दाखवणारा नाही, वाईट केलंस तर वाईटच होईल असं धमकावणारा नाही. तो आपल्याला अधिक जागरूक आणि जबाबदार बनवणारा एक मार्गदर्शक आहे. खरंय. आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात घोळतोय. कोणता? जर आपलं भविष्य आपल्याच वर्तमानातल्या कर्मावर अवलंबून असेल तर मग आपण भूतकाळातल्या चुकांवर किंवा भविष्याच्या चिंतेत किती वेळ वाया घालवतो. आणि आपल्या हातात असलेल्या या क्रियमाण कर्माच्या शक्तीचा वापर करून आपण आपल्या प्रारब्धाच्या भिंती कितपत ओलांडू शकतो याची काही मर्यादा आहे की शक्यता अनंत आहेत.